सिया गोयल ह्या मुलीने एका मुलाची हत्या केली आहे आणि तो म्हणजे तिचा होणारा पती. लोहगडवरून तिला त्या मुलाला दरीमध्ये ढकलून दिलं. आणि आता तुम्ही बघितलं असेल, काल परवाची गोष्ट आहे, मीडिया समोर जेव्हा पोलीस घेऊन आले त्या सिया गोयलला, जिने हत्या केली, आणि तसं मान्य पण केलं का आम्ही हत्या केली म्हणून. आणि एवढं असूनही ती मीडिया समोर मिडल फिंगर दाखवतीये मंडळी. म्हणजे हे जे तिने केलंय, तिला काही पश्चातापच नाहीये सियाला. हे जे प्रकार आहे ना, हे मिडल फिंगर वगैरे दाखवणं, हे काही फक्त तिने मीडियाला नाही दाखवलंय. तिने अख्ख्या महाराष्ट्राला, समाजाला, महाराष्ट्राच्या आणि एकूणच यंत्रणेला एक दाखवून दिलंय की मला काही फरक पडत नाही. आणि हा माज कदाचित पैशांचा असू शकतो. महागातले महागात वकील लावले असतील त्यांनी, यंत्रणा त्यांनी खिशात घातलेली दिसते. जर एखादी गरीब व्यक्ती, जर तिने असा गुन्हा केला असता तर तिला 3rd डिग्री भेटली असती. कठोरातली कठोर शिक्षा त्या मुलीला झाली असती, जर तिने एखाद्याची अशी प्लॅनिंग करून हत्या केली असती तर. पण या प्रकरणात असं होताना दिसत नाहीये. म्हणजे हा एक यंत्रणेला प्रश्न आहे की या ठिकाणी सिया गोयल हाय प्रोफाईल असल्यामुळे, तिचं घर कुटुंब पैशावाली पार्टी असल्यामुळे हे प्रकरण कुठे ना कुठे थोडंसं स्लो गतीने चालू आहे का? सियाला जी शिक्षा व्हायला पाहिजे, तिच्या मूर्खपणाला जी शिक्षा व्हायला पाहिजे, ती होत नाहीये. मग यामागे कुठे ना कुठे यंत्रणा आपलं काम इमानदारीने करते का नाही करते, असा प्रश्न निर्माण होतोय. सिया गोयलला तीळ मात्र एक पश्चाताप दिसत नाहीये की आपण केतनला मारलं, दरीमध्ये ढकलून दिलं लोहगडवरून. ही गोष्ट मंडळी साधारण नाही, एक गंभीर गुन्हा आहे. ज्या पद्धतीने पोलीस याचा छडा लावते, लोहगडला रिक्रिएशन केलं, सियाला घेऊन गेले, हे प्रकरण नेमकं कसं घडलं, काय घडलं, तिच्याकडून समजून घेतलं. आणि त्या पोलीस चौकशीच्या दरम्यान जे कॅमेरे होते मीडियावरचे सिया गोयलवरती, तर तिच्या बॉडी लँग्वेजवरून, तिच्या चेहऱ्याच्या हावभावावरून असं वाटलं नाही की तिला तीळ मात्र पश्चाताप आहे आपण जे केलंय, जी हत्या केली आहे. तर इतकी निगेटिव्हिटी, इतकी आपल्याला जे म्हणता येईल की हिंमत चुकीच्या कारणाने कशी निर्माण होऊ शकते सिया या अशा मुलीमध्ये. याला आता समाजामध्ये असं म्हणतायत की बाबा घरचे जबाबदार आहेत, घरच्यांनी वळण नाही लावलं, पालकांनी वळण नाही लावलं. पण साहजिक गोष्ट आहे की ह्याच्यात आता घरच्यांना दोष देण्यापेक्षा जर आपण आजूबाजूला बघितलं, ठीक आहे, घरच्यांनी वळण लावणं गरजेचं होतं, लक्ष देणं गरजेचं होतं. ज्या पद्धतीने सियाचे व्हिडिओ समोर आले बारमधले, दारू वगैरे सगळी मौज पार्टी जोरात चालू होती, घरच्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं, हे मान्य आहे. पण मंडळी आजूबाजूला बघा ना तुम्ही, आजकालचे जी जनरेशन झेड आहे, म्हणजे आता जे 18, 20, 22 वर्षाचे मुलं आहे, त्यांना स्मोकिंग करणं, सिगारेट पिणं, त्याच्यानंतर पबमध्ये जाऊन दारू पिणं, ह्या ज्या गोष्टी त्या कूल वाटतात. म्हणजे एखादा स्मोकिंग करतोय गाडी चालवत असताना, तर आजकालच्या मुलांना ते अट्रॅक्टिव्ह वाटतं की यार काय हिंमतवालं काम केलंय या व्यक्तीने. दारू पिणं आजकाल एक ट्रेंड बनलाय. मौज करणं, बारमध्ये जाऊन, पबमध्ये जाऊन पॉप कल्चरला फॉलो करणं, हा एक ट्रेंड बनलेला आहे. कुठे ना कुठे सोशल मीडियावरती या गोष्टी इन्फ्लुअन्स केल्या जातात. म्हणजे एक बियर पितानी, दारू पितानी तुम्ही बघू शकता, बऱ्याच जणांचे फोटो असतात की बघा आज आम्ही दारू पिली. ह्या गोष्टीला आज कूल मानलं जातं, म्हणजे प्रतिष्ठेचं मानलं जातं. तर मग ह्या घटना घडणं साहजिकच आहे. याच्यात फक्त तिच्या घरचे दोषी नाही, जे आजूबाजूचं वातावरण दूषित होतंय सामाजिक दृष्ट्या, ते पण याच्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करतं. मंडळी हा जो मूर्खपणा या सियाने केलाय, ज्या पद्धतीने तिचे व्हिडिओ बाहेर आले, तिच्या व्हिडिओतून, तिच्या एकंदरीत त्या सगळ्या प्लॅनिंगमधून हे लक्षात येतं की किती डेंजर ह्या मुलीची मानसिकता आहे. तिने कारण काय दिलं की बाबा मला त्या मुलासोबत लग्न करायचं नव्हतं, केतन अग्रवाल सोबत, पण मला घरच्यांची भीती होती. तिचं प्रेम प्रकरण होतं दुसरीकडं, तिच्या बॉयफ्रेंड सोबत तिने हे सगळं घडून आणलं. हे काही महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही, गावोगावी ही बातमी पोहोचलेली आहे.
सियाने चौकशी दरम्यान सांगितलं की केतन अग्रवाल जो तिचा होणारा पती होता, त्याच्या केसाचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तो पॅच वापरायचा केस चांगलं दिसण्यासाठी वगैरे, त्याच्यामुळं सियाला तो आवडत नव्हता. म्हणजे अशा क्षुल्लक कारणावरून कोणाची हत्या करणं हे पापच आहे. मंडळी, याच्यातून हे पण दिसतं की पालकांचा आणि त्यांच्या मुलांचा संवाद आजकाल कमी होत चाललेला आहे. कम्युनिकेशन नाही राहिले पॅरेंट्स आणि जे मुलं आहेत, त्याच्यामुळं कुठे ना कुठे या घटना होत आहेत का, हा प्रश्न आहे. मोबाईलमुळं काय झालंय, घरात सगळे दिसतात एकमेकांच्या समोर, हे ते, पण प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये हे ते, इन्क्लुडिंग सगळेच. आपला संवाद जो आहे तो घरच्यांच्या सोबत राहिलेला नाहीये. ज्या इंटेन्शननी एक पॉझिटिव्ह जो आपण घरात घरच्या मेंबर सोबत करायला पाहिजे, संवाद बोललं पाहिजे, ते बोलणं कुठे ना कुठे कमी होतंय, म्हणून या अडचणी वाढत आहेत. तर पालकांचं आणि त्यांच्या मुलांचं हे जे काही कम्युनिकेशन आहे ते होणं गरजेचं आहे. तेव्हा कळतं की नेमकं हे कोणत्या दिशेने वागतायत एकमेकांसोबत. हा एक मुद्दा आहे. आता याच्यामधून हे दिसतं की सिया गोयल ही एक रिच फॅमिलीमधून बिलॉंग करते, श्रीमंत घरातून येते. तिच्याकडे वकील आहे, यंत्रणा आहे, पैशांचा वापर आहे. त्यामुळं त्यामुळं पोलीस यंत्रणा तितक्या इफेक्टिव्हली या केसमध्ये काम करत नाही, असा एक आरोप केला जातोय. म्हणजे एखादी गरीब जर व्यक्ती असती तर आतापर्यंत निकाल लागला असता कोर्टामध्ये की असं असं झालं आणि याला एक कठोर शिक्षा देऊन टाका. पण न्याय ही जी गोष्ट आहे ती पैशावाल्यांसाठी जी आहे ती एकदम सोपी आहे. काही तुम्ही करा, पैसे जर असेल तर तुम्हाला न्याय मिळणार, जर तुम्ही चुकीचंही केलेलं असेल, हे याच्याहून दिसतंय. गरिबांसाठी ही व्यवस्था नाही का, हा एक यंत्रणेला प्रश्न आहे. हे मॅटर थोडंसं हाय प्रोफाईल असल्यामुळे सिया गोयल यांच्या जी फॅमिली आहे ती एक रिच फॅमिली आहे, त्यामुळे हे मॅटर कुठं दाबल्या जात आहे का, थोडंसं हळूवार याला घेतलं जात आहे का यंत्रणेकडून, हा प्रश्न आहे. एवढा गंभीर गुन्हा करून त्या मुलीला त्याचा पश्चाताप नाही आहे, तर हा जो मूर्खपणा आहे, त्याची जाणीव नाही आहे की आपण नेमकं काय केलंय सिया अग्रवालला, आणि मीडियाला, जनतेला असं मिडल फिंगर दाखवून हे फार भयंकर आहे. म्हणजे इतकंही डोकं नाही आहे का सिया गोयल या मुलीला, की तिला जाणीव नसायला पाहिजे आपण एखाद्याची हत्या केली आहे, आणि इतक्या खुलेपणाने मीडियाला असं इशारे करतोय की मला काही फरक पडत नाही. मंडळी, या प्रकरणात कठोरातली कठोर शिक्षा सिया गोयल यांना होती का नाही हे आता वेळेनुसारच कळेल, पण होणं गरजेचं आहे. हा एक गंभीर गुन्हा आहे जो सिया गोयलनी केला आहे, तिला कठोरातली कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. मंडळी, एकूणच तुम्हाला या प्रकरणावरती काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे, धन्यवाद.